नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ तडकामध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमची लाडकी टीना। आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेष बेसन लाडू। ते कसे करायचे ते बघू। लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बेसन, अर्धा किलो साखर, विलायची। आता आपण भिजवून घेऊ। अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा। गोळे तयार केले, आता पुऱ्या तयार करू। अशा प्रकारच्या पुऱ्या लाटून गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण तळायला घेऊ। गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं का ते बघू। पुऱ्या तळून घेऊ। आता पलटून घेऊ। खमंग अशा पुऱ्या तळून घेऊ। खमंग अशा पुऱ्या तळून घ्यायच्या, जास्त लालसर होऊ द्यायच्या नाही। तळून घेऊ। तर मध्ये आपण बारीक करू। असं रवाळ दळून घेतलेलं आहे। बघा किती छान दळलेलं आहे। साखर आहे तर आपण 1.25 ग्लास पाणी घेणार। हे 3 ग्लास साखर। आता आपण विरघळून घेऊ। विरघळून घ्यायची। तर आपला पाक होत आहे। आणखी आपला पाक तयार झाला नाही। 1 चमचा दूध टाकायचं, म्हणजे त्याच्या साखरमधली जी घाण असेल ती निघून जाईल। अशा प्रकारे आपला पाक झालेला आहे। हा शेवटचा थेंब केसासारखा पडते तेव्हा समजायचा आपला पाक झाला। बघा कसा केसासारखा पडत आहे, बघा हा असा केसासारखा। आता आपला पाक झालेला आहे। वेलची पूड टाकू। थोडं तूप टाकू। मिक्स करून घेऊ। थोडा थोडा करून पाक टाकू। परत थोडा पाक टाकू। अशा प्रकारे मिक्स करू। थोडं थंड व्हायला ठेवून देऊ। आता लाडवाचं जर आपलं पातळ झालं तर कढईत थोडंसं तूप टाकायचं आणि हे टाकून द्यायचं, आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत परतवत। आपले लाडू जर वळत नसतील तर त्यात थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे। अशा प्रकारे आपला पाक मुरला आहे। आता आपण लाडू वळायला घेऊ। अशा प्रकारे लाडू वळायला घेऊ। लाडू तयार झाले। आपण त्याला लाडू आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि घरी करून पहा। थँक्यू।